गुड मॉर्निंग गाईज. तर सगळ्यांना हॅपी होली. तर आज आहे होळी आणि आम्ही आज लवकर उठलो होतो. तर सकाळीच आम्ही ब्रेकफास्ट करणार होतो, कारण आमच्या इकडे होळीचा सण आम्ही संध्याकाळी करतो. तर त्यासाठी सकाळी मी फ्रीजमध्ये ब्रेड बघितले आणि म्हटलं चला आज आपण सँडविच करू, कारण एकदम इझी आहे. तर मी ते सँडविच करत होते आणि हे बघा ब्रेड आणि बटाट्याची चटणी केली होती. तर ती फक्त ब्रेडमध्ये टाकायची आणि त्यानंतर कांदा टोमॅटो कट करायचे, छोटे छोटे गोल करायचे त्याचे आणि ते गोल ब्रेडमध्ये म्हणजेच त्या चटणीमध्ये असे टाकायचे. तर मी बघा कसे टाकते तसे टाकून घ्यायचे. तुम्ही कसे करताय मला माहीत नाही, मी असे करते. तर एकदम इझी आहे आणि हे तेलामध्ये जर केले म्हणजे तेलामध्ये फ्राय केले तर तेलाचा वास येतो ब्रेडचा. तर म्हणून आपण जे तूप आहे आपलं गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही असो, तर त्यामध्ये फ्राय केले तर वास येत नाही आणि छान टेस्ट लागते. तर बघा मी या प्रकारे असे करते. टोमॅटोचे आणि कांद्याचे छोटे छोटे पीस करून त्यामध्ये टाकते. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर वरून टाकते कट केलेली आणि त्यानंतर मी जे टोमॅटो सॉस आहे तो सॉस पण टाकते. तर हे बघा मी टोमॅटो सॉस आणि वरून एक ब्रेड ठेवते. तर असं आणि रेडी आपलं सँडविच. मी अशा प्रकारे सँडविच करते. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्ही कसं सँडविच करता. मी असंच करते आणि वरून थोडंसं गावरान तूप टाकायचं, मग एकदम छान टेस्ट येते. तर तुम्ही असं नक्की करून बघा आणि फास्ट आहे, फास्ट ब्रेकफास्ट. तर हो, मी हे गाईचं तूप आणलेलं तर हे मी आज यूज केलं आणि बघा छान फ्राय करायचं मस्त. हे बघा एकदम छान, किती छान असं गोल्डन गोल्डन कलर दिसतोय बघा. तर छान कलर पण येतो आणि चटणी जर बाहेर पडली तर ती मध्ये टाकायची आणि छान एन्जॉय करायचं खाऊन. तर बघा हे आहे आमचं सँडविच, हो की नाही शौर्य? यस. आणि मग त्यानंतर होळीची पण तयारी करायची होती. तर मग म्हटलं चला सगळ्यात पहिले आपण ब्रेकफास्ट करून घेऊ आणि नंतर होळीची तयारी करू. आणि इकडे बघा पहिले 2 सँडविच आहे आणि हे एक तिसरं, म्हणजे शौर्य, मी आणि शौर्यचे पप्पा म्हणजे सचिन, आम्ही तिघे ब्रेकफास्ट करणार होतो. तर इकडे आहे रेडी. आणि त्यानंतर मी मध्ये शूट नाही घेतला. दुपारी लगेच साडी थोडंसं आवरून मी इथे पुरणाची पोळी करत होते, कारण संध्याकाळी नैवेद्य दाखवा लागतो होळीसाठी. तर मग त्याची इथे तयारी होती आणि म्हटलं थोडंसं आवरून साडी वगैरे घालून, आपण कधी तर जास्त साड्या घालत नाही, मग सणाला साडी घातलीच पाहिजे माझ्या मते, मी तर घालते. आणि हो, मी ते साडी घालून पुरणाची पोळी करत होते. तर इथे पोळी बघा आपली पुरणाची रेडी आहे. मला जास्त पुरणाची पोळी जमत नाही, बट मी ट्राय करते. कधी कधी फुटते माझी, पण ठीक आहे, आपण केलं तर येणार ना, तर मग मी ट्राय करत असते. तर बघा इथे माझी पुरणाची पोळी रेडी आहे आणि त्यानंतर मग मी ते होळी पेटवायची होती, तर मग त्याचीच तयारी चालू होती. आणि अशी छोटी करतो, कारण इथे फ्लॅटमध्ये जास्त मोठी केली तर सगळीकडे धूर धूर होतो, म्हणून छोटीशी आहे. तर मी अशी करते. तुम्ही गावाकडे खूप मोठी करता, बट मी ते अशीच करते. आणि छान रांगोळी, फुलं आणि यामध्ये होळीमध्ये मी खोबरं आणि आणखी काय तांदूळ वगैरे टाकलेले आहे आणि वरून नैवेद्य ठेवणार आहे. तर अशी इझी होळी पेटवते मी पुण्यामध्ये. गावाकडे असतं सगळं अवेलेबल, पण इथे जे भेटतं तेच. आणि इकडे दिवा लावून पाणी, अगरबत्ती आणि हळदी कुंकू टाकून आम्ही होळी पेटवणार आहोत. आणि अगोदर मी, शौर्यनी आणि सचिननी होळीची पूजा केली, पाया पडलो आणि बघा मी ते फूल वाहत आहे. आणि नंतर मग आम्ही होळी पेटवली. नैवेद्य रेडी आहे माझा
तर तुमच्या तिकडे होळी कशी करता मला हे नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि हा बघा माझा नैवेद्य रेडी आहे. आणि हा नैवेद्य मी बाहेर नाही ठेवत, होळीलाच अर्पण म्हणजे होळीतच ठेवते. तर तुम्ही कुठे ठेवता, बाजूला ठेवता की होळीत टाकता हे मला नक्की सांगा. हो, गावाकडे होळीमध्ये नारळ पण टाकत असतात, बट ही छोटी आहे, त्यामुळे इथे नारळ टाकणं अशक्य होतं म्हणून मी फोडलं आणि थोडासा तुकडा त्यामध्ये टाकला. आणि इथे ओवाळून वगैरे घेत आहे मी. आणि नंतर मग मी इन्स्टावर टाकायला 1-2 रील्स पण घेतल्या. आणि बघा इकडे छान चंद्र, अंधार पडलेला थोडासा चंद्र छान वाटत होतं, छान वातावरण होतं. बघा किती सुंदर वातावरण आहे. आणि इथे होळीला पेटवायला चालू केलं आहे. तर इथे सचिन होळीला हे करत होते. आणि बघा तर आजचा होळीचा सण असा झाला. आणि उद्या कलर खेळणार आहोत आम्ही, तो ब्लॉग मी नंतर टाकणारच आहे. आपली होळी पेटवली आहे बघा छान. आणि आजचा दिवस खूप छान गेला आणि उद्याचा पण जाणार आहे. उद्याचा ब्लॉग मी रंग खेळणार आहोत, तर तो तुम्हाला टाकेलच उद्या, तर तो कंटिन्यू करा तो पण. आणि हा व्लॉग आजचा होळीचा आहे. तर अशा प्रकारे आमच्या होळीचा सण आम्ही साजरा केला. आणि खूप छान वाटतं असं सण असले की. आणि सण साजरे करायलाच पाहिजे, कारण आपल्या मुलांनाही कळतं की आपण जे करतो ते आपली मुलं बघता आणि त्यांनाही चांगलं वाटतं. आणि नंतर मी 1-2 रील्स केले इन्स्टावर टाकायला. आणि असा आजचा दिवस गेला आमचा. तर परत असाच एक नवीन ब्लॉग घेऊन पुन्हा भेटू. तर बाय सगळ्यांना. आणि परत एकदा हॅपी होली.